नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी घेऊन आलेले आहे मराठी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे 25 प्रश्न. मी TET पास होणारच हे ध्येय निश्चित करून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं जमता येते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, चरपट पंजरी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, निरर्थक केलेली बडबड. याचं स्पष्टीकरण बघा कसं आहे ते. जेव्हा एखादी व्यक्ती विनाकारण किंवा अर्थहीन गोष्टींवर लांबलचक बोलत राहते तेव्हा त्याला चरपट पंजरी असे म्हणतात. परीक्षेत रक्ताचे पाणी करणे, अत्यंत कठोर परिश्रम करणे किंवा अतोनात मेहनत घेणे आणि पांढरा हत्ती, निरुपयोगी पण खर्चिक वस्तू यांसारखे वाक्यप्रचार वारंवार विचारलेले जातात. पुढचा प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी व्यंजन संधी असलेल्या शब्दांचा अचूक गट ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे बघायचं उत्तर. व्यंजन संधी असलेला अचूक गट ओळखायचा आहे. उत्तर काय आहे ऑप्शन सी, सज्जन, चिदानंद. सज्जन, सत अधिक जन यामध्ये त पुढे ज आल्याने व्यंजन संधी झालेली आहे. तसेच चिदानंदमध्ये त चा द होऊन तृतीय व्यंजी संधी झालेली आहे. महत्त्वाची संकल्पना काय आहे बघा. परीक्षेच्या दृष्टीने पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला व्यंजन संधी म्हणतात. पुढचा प्रश्न पहा काय आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, दृष्टांत अलंकार. जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा सत्य पटवून देण्यासाठी एखाद्या प्रसिद्ध उदाहरणाचा किंवा दाखल्याचा वापर केला जातो तेव्हा त्याला व्याकरणामध्ये दृष्टांत अलंकार म्हणतात. ही दृष्टांत अलंकाराची व्याख्या आहे, लक्षात ठेवायची आहे. मराठी वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने कोणती आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी, ग, न, श. स्पष्टीकरण पहा. ज्या व्यंजनांना शेवटी स्वतंत्र उभा दंड असतो त्यांना स्वतंत्र दंड असणारे व्यंजने म्हणतात. आता ही व्यंजने कशी लक्षात ठेवायची? तर गणेश या नावावरून ही व्यंजने लक्षात ठेवायची. ग, न, नळाचा आणि श ही युक्ती वापरता येते. क आणि फ मध्ये उभा दंड असतो तर र हे दंड नसलेलं एकमेव व्यंजन आहे. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, दंड नसलेले एकमेव व्यंजन कोणते? तर त्याचं उत्तर आहे र. कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. हिमालय आणि मंदाकिनी हे शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? उत्तर आहे ऑप्शन बी, विशेष नाम. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. हिमालय हे एका विशिष्ट पर्वताचे नाव असल्याने ते विशेष नाम आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते. बघा महत्त्वाचं आहे. रिकामी जागा किंवा विचारलं जाऊ शकते विशेष नाम हे कसे असते, एकवचनी, दुहेरी वचनी? तर आपल्याचं उत्तर काय देता येईल? एकवचनी असते. पुढचा प्रश्न पहा. जे विशेषण विशेषणाच्या नंतर येते त्यास व्याकरणदृष्ट्या काय संबोधले जाते? प्रश्न नीट वाचा. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्यास व्याकरणदृष्ट्या काय संबोधले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी, विधी विशेषण. स्पष्टीकरण पहा. विशेषाच्या आधी येणाऱ्या विशेषणास अधिविशेषण म्हणतात. उदाहरणार्थ चांगला मुलगा. तर विशेषणाच्या नंतर येणाऱ्या विशेषणास विधी विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा चांगला आहे. जे विशेषण विशेषाच्या नंतर म्हणजे नामाच्या नंतर येते त्यास व्याकरणदृष्ट्या विधी विशेषण असे संबोधले जाते. यालाच उत्तर विशेषण असेही म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. र या वर्णाच्या लेखनाच्या एकूण किती पद्धती मराठी व्याकरणात प्रचलित आहेत? उत्तर आहे 4, ऑप्शन सी. मराठी व्याकरणात र या वर्णाच्या लेखनाच्या एकूण 4 पद्धती प्रचलित आहेत. जेव्हा र हा वर्ण इतर व्यंजनांना जोडून जोडाक्षर तयार करतो तेव्हा त्याचे लेखन 4 प्रकारे केले जाते. बघा कसं असतं रचं लेखन. रफार, तिरकी रेघ, काकपद आणि आडवी रेघ. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची टीप आहे बघा.
र ला कंपित वर्ण असेही म्हणतात. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, कंपित वर्ण कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे र. कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न काय आहे बघा. मी बालपणी लवकर उठत असे या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन सी, रीती भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असते असा बोध होतो तेव्हा त्यास रीती भूतकाळ असे म्हणतात. रिव्हिजन करताना हे स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे स्पष्टीकरण करताना किंवा वाचताना तुम्ही लक्ष द्या. करत असतो म्हणजे रीती वर्तमान आणि करत राहीन म्हणजे रीती भविष्य, यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. अति तिथे माती या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? अति तिथे माती या म्हणीचा योग्य अर्थ कोणता विचारलेला आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. परीक्षेत वारंवार विचारलेला हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. कोणतीही चांगली गोष्ट असली तरी ती प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे अति केली तर तिचे दुष्परिणाम हे दुष्परिणामकारकच ठरतात. म्हणींचे अर्थ विचारताना त्यांचे वाच्यार्थ न लक्षात घेता लक्षार्थ म्हणजे गर्भित अर्थ विचारात घ्यावा. पुढचा प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा अचूक अर्थ किंवा अचूक पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. अंशाभ्यस्त, याचं उत्तर काय आहे? बी, ऑप्शन बी, शेजारी पाजारी. जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती होताना दुसऱ्या शब्दाला स्वतःचा अर्थ नसतो, केवळ यमक जुळवण्यासाठी तो येतो, तेव्हा त्यास अंशाभ्यस्त म्हणतात. घर घर हा पूर्ण अभ्यस्त आहे, तर खनखन हा अनुकरणवाचक शब्द आहे. परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. अनुकरणवाचक शब्द कोणता आहे? तर खनखन हा अनुकरणवाचक शब्द आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. तृतीय विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता असतो? तृतीय विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता असतो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, करण. मराठी व्याकरणात करण म्हणजे क्रिया करण्याचे साधन किंवा माध्यम मानले जाते. वाक्यातील कर्ता ज्या साधनाच्या मदतीने क्रिया पूर्ण करतो त्या साधनाला करण असे म्हणतात आणि त्या शब्दाची तृतीय विभक्ती होते. आता बघा, महत्त्वाची टीप आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. तृतीय विभक्तीचे प्रत्यय ने, ए आणि शी हे एक वचन आहेत आणि नी, ही आणि शला दुसरी वेलांटी हे अनेक वचन आहेत. रिव्हिजन करताना हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. समानार्थी नसलेला म्हणलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा. चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, स्त्री. वीज, सौदामिनी आणि विद्युतलता हे चपलाचे समानार्थी शब्द आहेत आणि स्त्री हा गटात न बसणारा शब्द आहे, म्हणून हा समानार्थी नसलेला शब्द आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची टीप आहे बघा. परीक्षेत सोनेसाठी हेम आणि आकाशसाठी आभाळ असे शब्द विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी, केशव सूत. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशव सूत यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले जाते. आता आपल्या मराठी भाषेतील टोपण नावे बघा. कुसुमाग्रज, वि.वा. शिरवाडकर आणि बालकवी त्यांनाच त्र्यंबक बापूजी ठोंबरे ही नावे वारंवार विचारली जातात. परीक्षेत महत्त्वाचं आहे, टोपण नावे विचारली जातात. IMP आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. पुढचा प्रश्न पहा काय आहे. पोपट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते? स्त्रीलिंग रूप विचारलेलं आहे पोपट या शब्दाचं. उत्तर आहे ऑप्शन सी, मादी पोपट. स्पष्टीकरण पहा काय आहे. काही पक्ष्यांच्या बाबतीत लिंग बदलताना नर किंवा मादी हे शब्द जोडले जातात. मैना हा स्वतंत्र पक्षी वर्ग मानला जातो. नर्तक, नर्तिका किंवा वाघ, वाघीण यांसारखे लिंग बदल नियमितपणे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले दिसतात. पुढचा प्रश्न बघा काय आहे. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन सी, बहुव्रीही समास.
जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? बहुव्रीही समास असे म्हणतात. यथान्याय्य, अव्ययीभाव समास आणि दशमुख हा काय आहे? बहुव्रीही समास. हे शब्द आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. पुढचा प्रश्न पहा काय आहे? लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे? ऑप्शन बी याचं उत्तर आहे बरोबर संयुक्त क्रियापद. जेव्हा एखादे धातुसाधित म्हणजे कृदंत आणि सहाय्यक क्रियापद एकत्र येऊन एकाच क्रियेचा बोध करून देतात तेव्हा त्या दोन्ही शब्दांचा मिळून तयार झालेल्या क्रियापदाला व्याकरणामध्ये काय म्हणतात? संयुक्त क्रियापद असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा काय आहे? झाड, दगड, धोंडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या गटातील आहेत? ऑप्शन सी. बघा, गोंधळ उडवणारा प्रश्न आहे. झाड, दगड, धोंडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या गटातील आहेत? स्पष्टीकरण पहा. जे शब्द मूळ मराठी बोलीभाषेतील आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात. यामध्ये ट, ठ, ड, ढ या वर्णाचा वापर आढळतो. संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले तत्सम आणि बदलून आलेले तद्भव, उदाहरणार्थ दूध आणि गाव. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी देशी. पुढचा प्रश्न बघा. पाखरे घरट्यात परतली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पाखरे घरट्यात परतली या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. याचं उत्तर काय आहे? बरोबर अकर्मक कर्तरी. स्पष्टीकरण बघा. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते आणि वाक्यात कर्म नाही म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची टीप आहे बघा. क्रिया करणारा आणि सोचणारा एकच असेल तर अकर्मक वाक्य तयार होते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. य, र, ल, व या वर्णांना अर्धस्वर का म्हणतात? का म्हणतात बर? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. य, र, ल, व या वर्णांना अर्धस्वर का म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. त्यांचे उच्चारस्थान कसे आहे? स्वरांसारखे आहे म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. मराठी वर्णमालेत य, र, ल, व या व्यंजनांना अर्धस्वर असे म्हटले जाते कारण त्यांचे उच्चारस्थान म्हणजे उच्चार करण्याची जागा कशी आहे? ही विशिष्ट स्वरांच्या उच्चारस्थानासारखेच आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर या 4 व्यंजनांचा उच्चार करताना मुखातील ज्या अवयवांचा वापर होतो तोच वापर काही विशिष्ट स्वरांचा उच्चार करतानाही होतो. म्हणून मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धस्वर आहेत? 4 अर्धस्वर आहेत. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? मराठी वर्णमालेत एकूण 4 अर्धस्वर आहेत. पुढचा प्रश्न पहा. मी अभ्यास करत होतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी अभ्यास करत होतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन बी अपूर्ण भूतकाळ. करत होतो म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काय येणार उत्तर? अपूर्ण भूतकाळ. या वाक्यात करत होतो या क्रियापदावरून असे लक्षात येते की भूतकाळात अभ्यासाची क्रिया कशी आहे? सुरू होती आणि ती त्यावेळी पूर्ण झालेली नव्हती. म्हणजे ती क्रिया कशी होती? चालू होती. बघा, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. धातुसाधित म्हणजे त प्रत्यय अधिक होता, होती, होते आणि होतो हे काय आहेत? अपूर्ण भूतकाळ आहेत. उदाहरणार्थ करत होतो. पुढचा प्रश्न पहा. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आहे. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अनेक वेळा विचारलेला आहे. त्यामुळे अशुद्ध शब्द कोणता आहे लक्षात ठेवायचा आहे. कोणता आहे येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता. ऑप्शन बी आशीर्वाद. आशीर्वाद या शब्दात र चा उच्चार शी नंतर आणि वाच्या आधी होतो म्हणून वा वर रफात येतो. तसेच आदरणीय आणि आशीर्वाद हे शब्द शुद्ध लेखनासाठी वारंवार विचारले जातात. तसेच आशीर्वाद पण विचारला जातो आणि आदरणीय हा शब्द सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला गेलेला आहे. त्यामुळे शब्द लक्षात ठेवा. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीतील अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्तर आहे बी उपमा अलंकार. येथे मायेची तुलना कशाशी केलेली आहे? आभाळाशी केलेली आहे आणि गत हा साम्यवाचक शब्द वापरला आहे म्हणून हा उपमा अलंकार आहे. कसं ओळखायचं उपमा अलंकार आहे?
वाक्यात जसा, सारखा, गत याप्रमाणे शब्द हे उपमा अलंकारात येतात. यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, न्यायाप्रमाणे. यथा हा उपसर्ग प्रमाणे या अर्थी वापरला जातो आणि हा अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे. सामासिक शब्द कोणकोणते असतात बघा? प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी आणि आजीवन म्हणजे जीवापर्यंत. हे सुद्धा शब्द परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तसेच अजून एक प्रश्न याच्यामध्ये तयार होतो बघा, समासाचा अव्ययीभाव हा कशाचा प्रकार आहे? तर अव्ययीभाव हा कशाचा प्रकार आहे? समासाचा प्रकार आहे. प्रश्न सोपा वाटतो पण विचार करताना खूप अवघड आहे. मुलांनी पालकाची आज्ञा पाळावी हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, विद्यार्थी. ज्या वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य, योग्यता किंवा इच्छेचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात. आणि आज्ञा पाळा असे असते तर ते वाक्य कसे झाले असते? आज्ञार्थी वाक्य झाले असते. निमंत्रित या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? निमंत्रित. उत्तर आहे ऑप्शन सी, आगंतुक. ज्याला आमंत्रण देऊन बोलावले आहे किंवा निमंत्रित आणि जो आमंत्रणाशिवाय येतो तो आगंतुक. उपकार, अपकार आणि अनुज, अग्रज या जोड्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.